दादाचं लग्न अचानक ठरलं पण आणि एका दिवसात झालं पण आणि एकदम भारी पण झालं. ते कसं काय ते सगळं सांगू तुम्हाला. राम राम मंडळी. आता अचानक पण दादाचं लग्न ठरलं होतं बरं का. आम्हाला लग्नाला जायचंय पण आधी मंडप टाकायचं काम चालू होतं बरं का. इथं टप मंडप पण टाकून झाला होता बरं का. मंडपला पण येणे दूध बांधावं लागत बरं का. त्याच चालू होतं मग ते बांधायचं काम. टप बांधून मिधून झालं होतं बरं का. बोलेरो पण आली होती मग आम्हाला लगेच निघायचं होतं. माझ्या डोक्यात नुसतं लग्नच होतं इकडे तिकडेच काहीच पाहिलं नाही. डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. 15-20 मिनिटात लगे हळद पण चालू झाली होती बरं का. आता हळदीचा कार्यक्रम तर पुरा झालाच होता बरं का सगळा. आता लग्नाची तयारी होती म्हणून गाडी बिडी सजून ठेवली होती बरं का. नवरदेव पण आला होता मिरवायला. आता आज माझ्यासाठी दादा नाही तर नवरदेव आहे बरं का. नवरदेव पण चालला होता पाया पडायला. पाया पडून पण आला होता. आता लावा बोटीचे एक गाणं झालं का टप लगेच दुसरं गाणं पण लागत होतं बरं का. सगळं अचानक ठरलं होतं म्हणून पार आता टाइमच होत होता बरं का. त्याच्यामुळे लगेच नवरदेव पण आणला होता बरं का मंडपात. टप आता लग्न तर लागलं होतं बरं का. आता लग्न तर झालं होतं बरं का. फोटो बिटो काढून आम्ही जाणार आहे आता घरी वरातीला. वरातीत आम्ही लय धिंगाणा घातला. तेव्हा पाहिजे झालं तुम्हाला तेवढी कमेंट करा वरात.